ज्यांना पण हा डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, आमोशाच्या वेळेस येते, त्यांचं लाईफ रिलेशनशिपला घेऊन झिरो असते. बऱ्याच लोकांना वाटतं रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे. माझं आयुष्य पूर्ण या ऊर्जेने बदलले. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्या रेकीत आहे. तर या सिम्बॉल्सद्वारे तुम्ही जर रेकी घेता तर तुमचे रिलेशनशिप वाचतात, तुमचा डिवोर्स स्टॉप होतं. की समजा एखाद्याच्या लाईफमध्ये जर रेकी हा जो शब्द आहे ना, आपल्या मुलाला जर इंटरव्ह्यू असेल, कुठे काय मॅचेस असतील किंवा मुलं एक्झामला जातात, इथून रेकी की कॉन्फिडेंटली ते पेपर लिहित आहेत, की खूप भीती वाटायची कारण की मला डेथ दिसायला लागलं होतं जसं जसं मोठे झाले ना. हीच ती ऊर्जा होती ज्या ऊर्जेने साईबाबांनी दिवे प्रज्वलित केलेले आहे. पण मग जास्त ऐकतोय तर हे भारतात कसं आलं नेमकं? टनल क्रॉस करून मला फ्रिक्वेन्सी, ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो. दिवसभरातून आपण कुठेही गेलो तर घरी आल्यावर सॉल्टनी सगळं निगेटिव्ह एनर्जीज ते वॉश बेसिनमध्ये वॉश करायला पाहिजे. ज्यांना आता मी फक्त हात हलवते, टच पण नाही करते. डू यू फील समथिंग इन बिटवीन? आपल्या दोघांच्या हातामध्ये काहीतरी फील होतंय तुला? जर चक्राजमध्ये इम्बॅलन्स असेल चक्राज आणि कॉस्मिक एनर्जीज नसेल तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. रिलेटेड प्रॉब्लेम असते, तर त्याला आपण रेकीच्या मदतीने कसं सॉल्व्ह करू?